वा वा वा, छान. ताई आपला अनुभव सांगतात की ज्ञानेश्वरी वाचत असताना थांबा थांबा आपण पारायण करता, आता बरीच वर्षापासून आपण या ठिकाणी पारायण करता, तर ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला काय अनुभव येतो तू थोडक्यात सांगा. लग्न झाल्यापासून आम्हाला या राममंदिराच्या इथे येऊन सर्व सेवा देणं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही पर्यंत मागच्या वर्षीपासून माझी इच्छा होती का मी पारायणला बसावं, पण कसं असतं वयानुसार ते सगळ्या गोष्टी लहान मुलं येते होत नाही. पण आत्ता गेल्या वर्षी पण मला बसायचं योगाला, ह्या वर्षी मनी नव्हतं ध्यानी नव्हतं, पण ज्ञानेश्वरी होता मला पारायणला वेळ दिला बसवलं. समाप्ती आहे. आयुष्यामध्ये जे काही घडतंय ते सगळं या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. नवीन असं काही नाही आहे. माऊलींनी जे काय घडणार आहे किंवा घडतंय चालू आहे तेच दाखवलं. त्याचा अनुभव प्रसिद्धी आपल्या सगळ्यांना येतात अशी मला येते. धन्यवाद धन्यवाद. उत्तरताई थोडं बोला. तुम्ही पण अध्याय वाचन सर्व देवधर्माचं कार्य या ठिकाणी करतात, तुम्ही पण आपला थोडासा अनुभव की जेणेकरून येणारी जी पिढी आहे त्यांना कळावं की ज्ञानेश्वरीचं वाचनाचं महत्त्व किती आहे, थोडक्यात सांगा. थोडं थोडं रामकृष्ण हरी. त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या सहवासाने मला श्रीराम मंदिरामध्ये सर्व अध्यायाची हरिपाठाची गोळी त्यांनी सांगितलं. खूप हरिपाठ वेळ काढून जायची मला काहीच नाही. तेव्हा मी हरिपाठापाठ आले तेव्हा त्या आनंद वाटला आणि ज्ञान पण भेटलं. आणि पारायणमध्ये मी दरवर्षी अभ्यास करायची, तर यावर्षी ती रामाच्या कृपेने मला पूर्ण पारायण करायला भेटलं. मी खरंच भाग्यवान आहे. आणि ती आणि अप्रभूश्री महाराज यांच्या कृपेने अध्याय वाचनाची मला शिकवण दिली. मी त्यांचे आभारी आहे. रामकृष्ण हरी. आणि आपल्याला कल्पना नसेल, ज्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही असेही काही महात्मे या महाराष्ट्रामध्ये आहेत की त्यांच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत झालेली आहे, की ज्याने शाळेमध्ये जे कधी गेले नाही आज ते ज्ञानेश्वरी वाचतात, प्रत्येक अक्षर त्यांना कळतं. अशा या ज्ञानेश्वरीची कृपा आहे. फक्त ग्रंथ आपल्या या घरामध्ये जरी ठेवलं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण असताना नुसती बोट जरी आपण फिरवली तरी ते ज्ञान आपल्याला मिळतं. इतकं सामर्थ्य या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. बोला ताई. हां हां. म्हणजे त्यांनीच मला नेलं, मला दोन मुलं आहेत. अच्छा. ते बोलायचे चल चल पंढरीच्या वारीला. मी म्हटलं नाही, दोन मुलांचे लग्न झाल्याशिवाय मी मुलीचं लग्न झाल्यावर मी गेली पंढरीच्या वारीला. मला खूप अनुभव आला. आमचं गाव देहूच्याच बाजूला देहू. हां गंगाची गाव आमच्याच गावची. वा वा वा, छान. आणि खूप मोठा उच्च होतो काही मोठे पंढरपुरात 5 दिवस पाठवून पण येतो आमच्या गावात. तर मी इथं इथं वरुणाच्या मंदिरात 7 वर्ष जाते. आपलं हरिपाठाला आरती करूनच येतो. मग ज्ञानेश्वरीचा काय अनुभव तुम्हाला? अनुभव आला ना मला. म्हणजे काहीच कळत नव्हतं. असं वाचायची खूप गरज. पण जेव्हा मी पारायणाला बसली ना तेव्हा मला जरा अनुभव आला. म्हणजे जरा कळलं जरा असं ज्ञान. बरोबर. वा वा वा, छान. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचाल तर वाचाल, काय 1-2 शब्द वाचाल तर वाचाल. कारण आपल्याला एक बघा, वारकरी संप्रदायामध्ये जो ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचा उपासक आहे तो अंधश्रद्धेमध्ये कधीच अडकत नाही आणि दुसऱ्याला ही अंधश्रद्धा करू देत नाही. अशा पद्धती आहे. असू दे. आता आपण रामकृष्ण हरी. माझ्या आईवडिलांमुळं मी मालकरी झाले. माझ्या आईवडिलांमुळं माझे मी मोठी झाले. माझा गुरु सुनील रांगर यांच्यामुळं मला प्राप्ती झाले. मला आनंद आनंद वाटते. मला ज्ञानेश्वरी वाचावी वाटते. असं वा वा वा, चांगली गोष्ट. रामकृष्ण हरी. असंच बोलायला घाबरायचं नाही, बोलायचं. बोलण्याच्या बघा मॅडम आहेत, आपल्या टीचरही आहेत,
बोलायचं, जे मनामध्ये आहे ते मांडायचं. जो पण आपण मांडत नाही तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकत नाही.